माजी प्रधान सचिव अनंत कळसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, या अगोदर अशी कधी कारवाई झाली होती का? नाही, विधान परिषद सभागृह हे अत्यंत प्रतिष्ठित आणि एक प्रकारे उत्तम दर्जा असलेलं सभागृह आहे. मात्र सभागृह विधान परिषद हे स्वातंत्र्यपूर्वी म्हणजे घटना अंमलात येण्या अगोदर सुद्धा त्याचा एक मोठा दैदिप्यमान इतिहास आहे. आणि अशा या सभागृहामध्ये अशी घटना घडणं हे सुद्धा सभागृहाला शोभेचं नाहीये. तर या संदर्भात माननीय विरोधी पक्षनेते सभागृहाचं यांचं निलंबन झालेलं आहे असं मला वृत्तपत्रावरून दिसतंय. काहीतरी अशोभनीय वर्तन अनपार्लमेंटरी वर्तन केल्यासंदर्भात ते निलंबन झालेलं आहे. आणि सभागृहाच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे की विरोधी पक्षनेत्याचं निलंबन होणं. ही सभागृहाच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे. याला 100 वर्षापेक्षा जास्त कालावधी या सभागृहाला होऊन गेलेला आहे. तर तरी पण हे असं घडणं योग्य नाही. निश्चितच मला सांगता येईल. हो सर, पण नेमकी प्रक्रिया काय असते? हे निलंबनाची प्रक्रिया म्हणजे एखाद्या सदस्यांनी अनपार्लमेंटरी वर्तन केलं, सभागृहाच्या प्रतिष्ठेला साजेल असं वर्तन न करता त्यांनी एक वैयक्तिक काही भावनेमधून वर्तन केलं असेल की ज्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी होईल, दर्जा कमी होईल, सभागृहाचा दर्जा खालावेल, अशा प्रकारचं वर्तन केल्यानंतर सभागृहाला हे विशेषाधिकार आहे की एखाद्या सदस्यांचं काही कालावधीपुरतं निलंबन करायचं आणि त्या अधिकाराअंतर्गतच हे निलंबन झालेलं आहे. सर, म्हणजे ही कारवाई होते म्हणजे नेमकं काय होतं? कारण की आता 5 दिवसासाठी अंबादास दानवेंचं जर निलंबन केलेलं आहे तर 5 दिवस त्यांना या अधिवेशनामध्ये किंवा मुद्द्यांवर कोणता चर्चा करता येणार नाही अशी काही कारवाई असते का? विधिमंडळामध्ये येता येत नाही अशी काही कारवाई असते का? सभागृहाच्या प्रक्रियेत भाग घेता येणार नाही, सभागृहामध्ये प्रवेश करता येणार नाही, कुठल्या प्रश्नावर बोलता येणार नाही, कुठल्या मुद्द्यांवर बोलता येणार नाही, असा त्या निलंबनाचा अर्थ आहे. हे तात्पुरतं स्थगित होतं त्याचं सभासदत्व, हे परमनंटली होत नाही. 5 दिवसपर्यंत त्यांना सभागृहामध्ये प्रवेश करता येणार नाही एवढाच त्याचा अर्थ आहे आणि त्यांना चर्चेत भाग घेता येणार नाही. सर, पण आता सभापतीची जर निवडणूक झाली तर मग त्यांना यामध्ये सहभागी येईल का 5 दिवसामध्ये? नाही, आता निलंबनाच्या कालावधीमध्ये त्यांना मतदानाचा अधिकार राहतो किंवा कसं हे जरा तपासावं लागेल. पण सभागृहाच्या प्रक्रियेत भाग घेता येणार नाही याचा अर्थ सभागृहात येऊन त्यांना मतदान सुद्धा करता येणार नाही या 5 दिवसामध्ये, हे स्पष्ट होते. याबद्दल काही दुमत असणार नाही. नक्कीच सर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या आमच्याशी केलीत बातचीत त्यासाठी. तर अंबादास दानवेंचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं शिवीगाळ प्रकरणी 5 दिवस निलंबन करण्यात आलेलं आहे आणि निलंबनाच्या ठरावावर विरोधकांच्या चर्चेची मागणी सुद्धा बोलवण्यात आली आहे. विरोधकांच्या चर्चेच्या मागणीला देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विरोध केलाय. महत्वाची अपडेट आपण पाहतो. विधान परिषदेमध्ये विरोधकांनी सभात्याग सुद्धा केलेला आहे आणि सुषमा अंधारे यांनी सुद्धा थोड्याच वेळापूर्वी पुढारी न्यूजला ही प्रतिक्रिया दिलेली आहे. तर कालच्या शिवीगाळ प्रकरणी प्रसाद लाड यांना जी शिवीगाळ केली त्या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवस निलंबन करण्यात आलेलं आहे. आपण सकाळी पाहिलं की विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुद्धा करण्यात आलं आणि त्याच संदर्भात आता 5 दिवस निलंबन करण्यात आलं. आणि या सगळ्या